हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. खूप कमी वेळात हेल्थी आणि टेस्टी असं काहीतरी बनवायचं असेल तर हे राजमा चावल तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे घेतलेलं आहे मी सगळं कट करून भाज्या वगैरे. आणि कढईमध्ये तेल आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत मी. त्यानंतर उभा बारीक चिरलेला कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कढईमध्ये. अशा प्रकारे मी खडे मसाले पण ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर हे हलवून घ्यायचे. कढीपत्ता ॲड केलेला आहे. आलं लसूणची पेस्ट होती माझ्याकडे, मी ती पण यामध्ये घातलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, हे पण या तेलामध्ये आपण ॲड केलेत. त्यानंतर चवीपुरतं मीठ, राजमामध्ये वाफवताना मीठ घातलेलं आहे आपण, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे. हे मसाले, हळद, मिरची पावडर आणि धने पावडर हे पण ॲड केलेलं आहेत आपण. आणि हे छानपैकी हलवून घ्यायचे मंद आचेवर सगळं. त्यानंतर कसुरी मेथी घालायची आहे, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि नंतर मग मी थोडीशी तेलामध्येच कोथिंबीर ॲड केलेली आहे, ही पण आपल्याला हलवून घ्यायची आहे. त्यानंतर हा वाफवलेला राजमा हा ॲड करायचा आहे कढईमध्ये आपल्याला. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे सगळं. आणि तुम्हाला पाणी जसं हवं असेल रस्सा तसं तुम्ही करू शकता. हे पहा, अशा प्रकारे राजमा आणि हा चावल आपला रेडी आहे. बासमती चावल मी बनवून घेतलेला होता, एक नंबर होते ही.